महाशिवरात्रीनिमित्त लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर। या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आहेत। काही काळजी करायचं कारण नाही। माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपणही लक्षात घ्या, लाडक्या बहिणीचं अनुदान वाढलं। तुम्हाला आता इथून पुढे 42,200 रुपये भेटणार। आता ती 42,200 रुपये कसे भेटणार याची सर्वात मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। आजचा दिवस हा खरोखर एक प्रकारे स्वप्नपूर्तीचा दिवस आहे। तर तुम्हाला कोणकोणत्या पद्धतीने 42,000 भेटणार आहेत, त्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। संपूर्ण व्हिडिओ हा लक्ष देऊन पाहायचा आहे। तर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असो किंवा तुमचा 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असो, तर तुम्हाला 40,200 रुपये कसे मिळवायचे आहेत, त्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ पाहायचा आहे। तर तुमच्यातली फक्त 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणीजवळ ज्या अटी आणि शर्ती लावण्यात येत्या त्या संपूर्ण काढून टाकण्यात आलेलं, अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलेले आहेत। नंतर एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितले आहेत। तर महाशिवरात्री निमित्त लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठं गिफ्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। तर कोणते गिफ्ट लाडक्या बहिणींनी दिलेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात येणार आहेत। तर तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत 42 कमवण्यासाठी, 42,000 रुपये घेण्यासाठी, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे। तर तुम्हाला कोणकोणत्या जे आता तुम्हाला लाडक्या बहिणीचे जे 1,500 रुपये भेटणार आहेत, जो 8वा हप्ता फेब्रुवारीचा, 8वा हप्ता सुद्धा फेब्रुवारीचा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। 48 तासामध्ये 12 जिल्ह्यामध्ये जो हप्ता आहे लाडक्या बहिणीचा, तो हप्ता सुद्धा जमा होण्यास सुरू झालेला आहे। तर तुम्हाला यामध्ये सर्वात मोठी खबर, तर तुम्हाला 48 तासामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 12 जिल्ह्यामध्ये या लाडक्या बहिणीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। आता यामध्ये तुम्हाला कोणकोणते जिल्हे यामध्ये आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। नंतर तुम्हाला 42,000 रुपये कसे घ्यायचे, कोणकोणते महाराष्ट्र सरकारला कागदपत्र द्यायची याची माहिती सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। तर तुम्हाला तर माहित आहे, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 विभाग आहेत। तर 6 विभागानुसार पैसे देण्याची सुरुवात सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला आणि बाल कल्याण विभाग मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलं होतं। पाठिंबाच्या काळामध्ये महिला आणि बाल कल्याण याच्या मंत्री आहेत आदित्यताई तटकरे यांनी स्वतः सांगितलं होतं की पत्रकार बांधवांना, तर या लाडक्या बहिणीचे पैसे येत्या 2 ते 3 दिवसात जमा होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती सुद्धा महिला आणि बाल कल्याणच्या विभागाच्या मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली होती। तर दुसरं, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं होतं की जो लाडक्या बहिणीचा 8वा हप्ता आहे त्याच्या चेकवरती मी सही सुद्धा करून आलेला आहे। आणि काही 6 विभागामध्ये वेगवेगळे 2-2 जिल्हे घेण्यात आले आहेत। त्यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो 2 मिनिट वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। तर तुम्ही कोणताही व्हिडिओ स्किप न करता, पुढे न ढकलता संपूर्ण लक्ष देऊन आणि 42,000 रुपये कसे आपल्या महाराष्ट्र शासनाकडून भेटणार आहेत याची माहिती सुद्धा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। लक्ष देऊन लाडक्या बहिणीने व्हिडिओ पाहायचा आहे। तर तुम्हाला दुसऱ्या शेजारच्या महिलांना तुम्हाला 42,000 रुपये भेटतील आणि तुम्हाला फक्त 1,500 रुपये भेटतील। तर तुम्हाला 42,000 रुपये तुम्हाला स्वतःच्या अकाउंटवर महाराष्ट्र शासनाकडून अनुदान कसं भेटायचं आहे, लाडक्या बहिणीचे तर तुम्हाला 1,500 रुपये भेटतीलच, पण तुम्हाला जे 42,000 रुपये अशा कोणकोणत्या पद्धतीने तुम्हाला वर्षामध्ये 42,000 रुपये भेटू शकतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ लक्ष द्या इकडे। तर तुम्हाला तर माहित आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत। त्या 6 प्रशासकीय विभागानुसार जवळजवळ प्रत्येक विभागातून 2-2 जिल्हे घेण्यात आले आहेत आणि तो 1,500चा हप्ता सुद्धा 48 तासामध्ये यायला सुरुवात सुद्धा झाली आहे। त्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत हे आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत, लक्ष देऊन पहा। तर तुम्हाला विभाग तर माहित आहे, अमरावती विभाग असेल, नंतर पुणे विभाग असेल, नंतर जो ठाणे विभाग असेल, नागपूर विभाग असेल, कोकण विभाग असेल आणि छत्रपती संभाजीनगर विभाग, असे 6 विभाग आहेत। 6 विभागातील 2-2 जिल्हे, यातून तुम्हाला 48 तासामध्ये 1,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेलीच आहे। तुम्हाला सुद्धा लाडक्या बहिणी योजनेचा SMS यायला लागला सुरुवात झाली का, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर तुम्हाला कोणकोणत्या अडचणी आल्यात याच्याबद्दल सुद्धा तुम्ही माहिती कमेंट बॉक्सवर नोंदवा, त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ सविस्तर माहिती देण्याचा मी प्रयत्न करेल। तर तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे येण्यास जमा होण्यास सुरुवात झाली यामध्ये थोडक्यामध्ये पाहूया। तर प्रत्येक विभागातून 2 जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे। तर सुरुवातीला पाहूया पुणे विभाग। तर पुणे विभागामधून
कोणकोणते प्राधान्य मिळतात. पुणे विभागामध्ये 6 जिल्हे येतात. 6 जिल्ह्यापैकी सातारा असेल, कोल्हापूर असेल, नंतर सांगली असेल, नंतर वेगळे सोलापूर असेल. या विभागापैकी सातारा आणि कोल्हापूर याला प्रथम प्राधान्य देण्यात आलेले आहे. या सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या लाडक्या बहिणीमध्ये येत्या 48 तासामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झाली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. तर दुसरा विभाग येतो नाशिक विभाग. तर नाशिक विभागामध्ये वेगवेगळे जिल्हे येतात. त्यापैकी 2 जिल्हे आहेत ते म्हणजे प्रथम घेण्यात आले आहेत नंदुरबार आणि धुळे. या 2 जिल्ह्यांना ज्या लाडक्या बहिणीचा 1500 रुपये हप्ता आहे त्या हप्ता जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. आणि तुम्हाला 42,000 रुपये कशी घ्यायची याची माहिती सुद्धा तुम्हाला येत्या 2 मिनिटात सांगणार आहे. व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे. तर दुसरा विभाग येतो तो म्हणजे नागपूर. नागपूर विभागामधून महिलांनी लक्ष देऊन पहा. तो येतो म्हणजे त्याच्यामध्ये 2 जिल्हे घेण्यात आले. त्यामध्ये वर्धा हा जिल्हा अतिशय ह्याच्यामध्ये पहिला फर्स्ट टाइम घेण्यात आलेला आहे. त्यामुळे जो वर्धा आणि जो दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे या दोन्ही जिल्ह्यामध्ये वर्धा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रथम नागपूर विभागामध्ये लाडक्या बहिणीचा जो 1500 रुपये हप्ता आहे तो 1500 रुपये हप्ता तुम्हाला येण्यास सुरुवात सुद्धा झालेला आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर जो कोकण विभाग आहे, कोकण विभागामध्ये जवळजवळ सर्वात मोठा 6 जिल्हे येतात. ज्यामध्ये नवी मुंबई असेल, मुंबई उपनगर असेल, ठाणे असेल, नंतर सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, यामध्ये वेगवेगळे जिल्हे येतात. त्यापैकी सर्वात प्रथम त्यांना मुंबई विभागामधून कोकण विभागामधून 2 जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. ते म्हणजे मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा. या लाडक्या बहिणीच्या ज्या दोन्ही जिल्ह्यातील महिलांना त्यांच्या अकाउंटमध्ये येत्या 48 तासामध्ये पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे, अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री आणि महिला आणि बाल कल्याण विभाग मंत्री आदित्य तटकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं असेल. तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलं सुद्धा असेल. SMS यायला सुरुवात सुद्धा झाली आणि अर्थमंत्र्यांनी 35,000 कोटीच्या चेकवरती सही सुद्धा केलेला, अशी माहिती सुद्धा अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. तर दुसरा विभाग कोणता आहे ते पाहूया. तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा वेगवेगळे जिल्हे येतात. बीड येतो, जालना येतो, वेगवेगळे जिल्हे येतात. त्यामध्ये सुद्धा बीड आणि जालन्याला प्रथम प्राधान्य देण्यात आले. तर संभाजीनगर विभागामधून 2 जिल्ह्यांना पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. तर दुसरा शेवटचा विभाग येतो तो म्हणजे अमरावती विभाग. तर अमरावती विभागामध्ये 2 जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले. तो म्हणजे यवतमाळ आणि दुसरा येतो बुलढाणा जिल्हा. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि अमरावती यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा येत्या 48 तासामध्ये आज उद्या नंतर संध्याकाळपर्यंत सुद्धा ही प्रोसेस सुरू आहे. तुम्हाला संध्याकाळमध्ये सुद्धा SMS यायला सुरुवात होईल. पण तुम्हाला सुरुवातीला तुमचा मोबाईलचा रिचार्ज करून ठेवायचा आहे. तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा होतील पण तुम्हाला SMS येणार नाही तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज नसेल तर. नंतर दुसरी गोष्ट, तुमचं आधार कार्ड लिंक आहे ते तुम्ही चेक करून घ्या. नंतर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला सुद्धा जो बँक लाडक्या बहिणीचा 1500 रुपये हप्ता आहे त्यामुळं सरकारने लाडक्या बहिणीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्यामुळे अनेक नियम लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे सुद्धा महत्वाचं, आता तुम्हाला येत्या अधिवेशनापासून जे हिवाळी अधिवेशन होणार आहे, हिवाळी अधिवेशनमध्ये त्यांनी मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की 2100 रुपये जो हप्ता येणार आहे त्याच्यावरती विचार करणार आहे. जो आता तुम्हाला 1500 रुपये हप्ता होत आहे, 100 रुपये वाढून 2100 रुपये होणार आहे. तर तुम्ही 2100 रुपये तर महिन्याचे तुम्हाला 12 महिने असतात एका वर्षामध्ये. 2100 गुणिले 12 केलं तर तुम्हाला 25,200 रुपये तुम्हाला भेटतात. तर तुम्हाला हे झाले लाडक्या बहिणीचे 2100 रुपये भेटले. तर हा निर्णय झाला तर लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. हे झाले तुम्हाला 25,000. आणि ज्या महिलांच्या नावावरती जमीन शेत जमीन आहे अशा महिला सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तुम्ही PM किसान योजनेचा लाभ घेत असेल तर तुम्हाला 6,000 रुपये याला तुम्हाला वर्षाचे भेटणार आहेत. तर तुम्हाला ते 6,000 रुपये झाले. नंतर नमो शेतकरी योजना, या नमो शेतकरी योजनेमध्ये जो 2 दिवसापूर्वी एक नमो शेतकरी 19वा हप्ता जो पार पडला त्यामध्ये अनेक लोकांच्या अकाउंटमध्ये 19वा हप्ता येण्यास सुद्धा सुरुवात सुद्धा झालेली आहे. तर तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला जो केंद्र सरकार तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्याला भेटतो, पण जो आपला महाराष्ट्र सरकार देतं तो म्हणजे नमो शेतकरी योजना, त्या योजनेचा हप्ता आपल्याला 2,000 रुपये भेटत होता तो आता तब्बल तुम्हाला 3,000 रुपये केला जाणार आहे. तर तुम्हाला 3,000 रुपये भेटले तर 2 महिन्याला तर वर्षामध्ये आपल्याला 3 हप्ते भेटतात त्याचे 9,000 रुपये असेल. टोटल तुम्हाला 42,000 तुम्हाला 200 रुपये. तर महिलांच्या नावावरती फक्त जमीन असणं अतिशय गरजेचं आहे. तर तुम्हाला वर्षाला 42,000 रुपये भेटू शकतात. ही झाली माहिती. या लाडक्या बहिणींना ही माहिती कशी वाटली, ही माहिती आवडली असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लाडक्या बहिणींना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.